आज खरं म्हणजे संजय जगताप तुम्हारे बरो, संजय जगताप तुम्हारे बरो, हम तुम्हारे साथ हैं. कैलासवासी चंदूकाका जगतापांवरती प्रेम करणारे आपण सगळेच एका कुटुंबातील पुरंदर आणि हवेलीमधील सर्व परिवारातील प्रमुख सदस्य आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. कारण एक खूप मोठ्या निर्णयाकडे तुम्ही आणि आम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे जायचंय असं त्या ठिकाणी वाटतंय. गेली 3-4 महिने आपल्या सगळ्यांशी विविध मार्गातून चर्चा करायचा, विचार ऐकायचा, तरुण सहकार्यांची चर्चा करायचा संयोग आला. खूप मंथन केलं आणि त्यानंतर आपण एका निर्णयापर्यंत आलो की कुठेतरी आपल्याला आता खूप दिवस आपण कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या पासून 1980 पासून मला वाटतंय कैलासवासी काकांच्या बरोबर आहात. अनेक संघर्षाच्या काळामध्ये, अनेक म्हणण्यापेक्षा सर्व संघर्षाच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी सक्षमपणे आणि खंबीरपणे आपल्या या परिवारामध्ये सत्ता असेल किंवा सत्ता नसेल नेहमी सक्षमतेने उभे राहिला. एक साधारणतः जाणीव होत असताना खरं म्हणजे आज या ठिकाणी संभाजी नाना असतील, हेमंत सोनवणे असतील, सुरेखाताई ढवळे प्रहार संघटनेच्या अध्यक्षा आदरणीय काकडे सर, अधिकारी महाराज चोरमले पाटील, त्याचप्रमाणे सोमडीचे सरपंच असतील, उपसभापती आदरणीय टिळेकर नाना असतील, अमर गायकवाड असतील, सागरजी जगताप, लक्ष्मणराव वाघापुरे, संजय टिळेकर, मनीषाताई नादिरकर, अशोकजी जेमळे, कैलासजी दिवार, अण्णासाहेब कदम, डॉक्टर शिंदे, ॲडव्होकेट पूनमताई शिंदे, मनीषाताई गायकवाड, त्याचप्रमाणे महेंद्रदादा शेवाळे, अनिलकाका जाधव, अभिजी पवार, शेवाळे नाना, माऊली यादव, विलास मामा शेवाळे, शंकर पाटील साहेब, त्याचप्रमाणे पापळांचे बंधू जे मुद्दामून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. पाटलाच्या वतीने त्यांनी आपले विचार व्यक्त केले. सोमनाथजी जाधव माझा तरुण सहकारी, विवेकबाई असतील, राजूबाई येडेवाडीचे असतील, त्याचप्रमाणे मोबिन असेल, गिरण्याबा पाणी पुरवठ्याचे. तर म्हणजे एक काकांच्या बरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने पाण्याची योजना सक्षमपणे सासवड नगरपालिकेमध्ये करून एक वेगळा आदर्श दाखवून दिला की एक नगरपालिका किती कार्यक्षमतेने पाण्याचं नियोजन करू शकते. आता आदरणीय गिरण्याबा, किशोरजी लवांडे माझे सहकारी, उद्योगजी धुमाळ, बाळासाहेबजी कुंजीर, सूरजजी गदादे अतिशय भावनिकपणे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तरुणाचा विचार त्यांनी मांडला. ॲडव्होकेट महेशांना राणे असतील, ॲडव्होकेट बाजीराव साहेब असतील, पप्पू बुदर असतील, संजयराव हरपळे, आदरणीय कोठाडे साहेब, त्याचप्रमाणे मंचावरती सगळेच बसलेले, यशवंत आहेत, आदरणीय दादा पाटे आहेत, त्याचप्रमाणे आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय भोंगे साहेब, नंदू काका या ठिकाणी, मार्केट कमिटीचे सभापती संदीप शेट्टी या ठिकाणी आहेत, आदरणीय विठ्ठलाबा मोकाशे, शेवाळे दादा आहेत, संजयराव हारला, भिंताडेजी माझे सहकारी, संदीपजी बांधकर, त्याचप्रमाणे भाग्यवानजी, त्या आदरणीय मार्केट कमिटीचे संचालक अशोक भाऊ, मार्केट कमिटीचे संचालक, त्या ठिकाणी आमचे दिल्लीचे विक्रमदादा, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य कोलचे काकी, राजाभाऊ काकडे, आदरणीय कामते आप्पा, त्याचप्रमाणे सोमेश्वरचे डायरेक्टर आदरणीय आमचे सहकारी भाऊजी, त्याचप्रमाणे आदरणीय मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय भाभी. खरं म्हणजे अतिशय भावनिक झालेले आहे. आणि आज आपण सगळ्यांनीच त्यांचं भाषण मिस केलं ते देवाशेठ नागवेकर आणि त्यांच्या आदरणीय नागवेकर वहिनी, आदरणीय निलमताई आणि आपण सगळी म्हणजे मंचकाच्या खाली बसलेले सुहास बापू, आपण सगळीच मंडळी म्हणजे घरातली सगळी मंडळी सगळ्यांची नावं नामोल्लेख मला काही करता आला नाही, परंतु खरोखर एक भावनिक नातं
आणि एक कुटुंब म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो. अनेक प्रश्न काही मंडळींनी मला मागच्या 4 दिवसांमध्ये विचारले, आताही आपण काही मंडळींनी उल्लेख केला. परंतु मला एक 2 शब्दामध्ये, कारण पत्रकारांना आपण 1 वाजताची वेळ दिली होती, आता ऑलरेडी 2 वाजायला आलेत, त्यामुळे मला एकच विनंती आपल्या सगळ्यांना करायची. आपल्या सगळ्यांशी, काही जणांशी प्रत्यक्ष सगळ्यांशी संवाद साधता आला नाही, सगळ्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. म्हणून आज आपला हा संवाद मेळावा त्या ठिकाणी ठेवला आपल्या सगळ्यांच्या बरोबर बोलायला. कारण कुठल्या तरी निर्णयाप्रत येणं आपल्याला सगळ्यांना आवश्यक होतं. तुमच्या सगळ्यांच्या अपार कष्टामुळे, गिरणीमुळे आणि चिकाटीमुळे 2019ला पुरंदर तालुक्याचं लोकप्रतिनिधी होण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की पहिल्या दिवशी त्या ठिकाणी मी घोषणा केली होती की आमदार मी नाही तर आपण सगळी मंडळी आहात. काही प्रक्रिया करत असताना आघाडीच्या राजकारणामध्ये काय होतं हे आज नाही, आपण गेली 37, 38, 40 वर्ष त्या ठिकाणी भोगतो आहोत. आपण सगळ्याच मंडळी, म्हणजे केवळ कैलासवासी चंद्रकाका जगतापांनी किंवा मी विधानसभेला नाही भोगलं, तर ती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, मार्केट, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी भोगलोय, ग्रामपंचायत असेल. परंतु आपण नेहमी म्हणलं की आपण विचारांच्या बरोबर कुठेतरी एकत्र गेलं पाहिजे आणि आपले विचार आणि काहींचे विचार एकत्र घेऊन जर आपण गेलो तर आपण या गावामध्ये, तालुक्यामध्ये, भागामध्ये, पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू शकतो. आणि ती भावना ठेवून आपण नेहमी आघाडीच्या राजकारणाकडे त्या ठिकाणी गेलो. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, महेश अण्णांनी सांगितलं, 2009 पासून 2014 पर्यंत आपण स्पष्टपणे एक दिशा सक्षमपणे आपल्या सगळ्यांच्या जीवावरती पकडून त्या ठिकाणी गेलो आणि 15 पासून आपण थोडासा परत एकदा कल वळवला आणि आघाडीच्या राजकारणामध्ये गेलो. तालुक्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती, मी सांगायची गरज नाही. 1980ला ज्यावेळेस काकांनी काँग्रेस पक्षामध्ये, मला वाटतं 79ला कोठेडे साहेब इथे साक्षीदार आहे, 79ला प्रवेश केला आणि त्यानंतर पहिल्यांदा 1980ला तालुक्यामध्ये बदल झाला. त्यानंतर पुन्हा एकदा आघाडीसारखा संघर्ष या तालुक्यामध्ये सातत्याने राहिला. कितीतरी पराभव आणि कितीतरी पाणी जमिनीखालनं मोडलं गेलं, परंतु त्या ठिकाणी न खचता कैलासवासी काकांनी नेहमी सांगितलं, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन विविध संस्थांच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या संघटनात्मक कौशल्यातून तुम्ही आम्ही सगळेजण खरं म्हणजे संस्थात्मक जगलो. आज काका आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांनी उभ्या केलेल्या आपल्या सगळ्यांच्या मदतीने ज्या संस्था आहेत ती तुमची माझी ओळख आहे. आपण सगळी मंडळी एकत्रित काम करत असताना संस्थात्मक काम आपण केले, कधी राजकारण तुम्ही किंवा मी कधी केलं नाही. आपण नेहमी काय म्हणत राहिले की आपल्याला प्रगतीच्या दिशेने जायचंय, भांडत बसलो तर आपण तिथेच थांबणार आहे. आपण जर पुढे जायचंय तर संघर्षातलं निर्मिती करत गेलं पाहिजे. मला आठवते काका नेहमी मला म्हणायचे, 1985ला ज्यावेळेस काकांना डावललं गेलं, 88ला त्या ठिकाणी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळासारखी एक चांगली संस्था तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी उभी राहिली. 1990च्या नंतर पुन्हा डावलले गेल्यानंतर त्या ठिकाणी पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था असेल, शरद कृषी विकास प्रतिष्ठान असेल, अशा माध्यमातून समाजापर्यंत जायचं, समाज माणसापर्यंत जायचं, तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत जायचा प्रयत्न आदरणीय काकांनी केला. 1995ला प्रयत्न झाला, परंतु पुन्हा एकदा काय झालं याचं ओळख मी आज करणार नाही. परंतु तिथेही अपयश आल्यानंतर आदरणीय काका थांबले नाही आणि काय म्हटले, सोपान काका सहकारी बँकेची स्थापना त्या ठिकाणी झाली. आज जी केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये बँक ऑफ वीजच्या माध्यमातून आपण सगळी मंडळी पोहोचलो. याचं श्रेय काकांचं नेतृत्व होतं, परंतु तुम्ही सगळी मंडळी पराभवाला कधीही न खचता आपण सगळ्या मंडळींनी दाखवून दिलं की पुरंदर तालुक्यातला आदरणीय चंद्रकाका जगतापांच्या विचारात आपला सगळा जो परिवार आहे हा आपण संस्थात्मक जगतो. आपण थांबत नाही, एखाद्या पाण्याच्या आराधनी कधी थांबलो नाही. आपण सातत्याने नवीन मार्ग काढत नव्या नव्या गोष्टी करत गेलो आणि समाजापर्यंत जिथे जिथे त्रुटी होत्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केला. आज ह्या त्रुटी पूर्ण करत असताना आपण बघितलं असेल की त्याच्यानंतर 99ला सोपान काका बँकेची स्थापना झाली. 99ला काही बदल झाले ते अण्णांनी सांगितलं.
2004चा पुरंदर तालुक्याचा निकाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या काळामध्ये खरं म्हणजे काय घडलं, 8 महिने आदरणीय काकांना संधी मिळाली. त्यातही विधान परिषदेसारख्या ठिकाणी त्यांनी आपली स्वतःची कामकाजाची चमक दाखवली. त्यानंतर पराजय झाला काका, त्या ठिकाणी आरोग्य त्यांचं बिघडत गेलं त्याच्यानंतर थोडं थोडं करत. परंतु ज्यावेळेस आम्ही चिडायचो, मी असतील, माझे बंधू असतील, आपल्या परिवाराचे सगळे सदस्य, काका काय म्हणायचे, बरं झालं मी आमदार झालो नाही, माझा मुलगा हा अधिकारी झाला, माझ्या संस्था मोठ्या झाल्या आणि ती खरी पावती. म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, आपण जगाला सांगितलं पाहिजे की कुठल्या सत्तेसाठी नाही, कुठल्या राजकारणासाठी नाही, आम्ही पुरंदर हवेलीच्या परिवारासाठी काम करतोय. आणि त्याच्यासाठी आजचा हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतोय. कारण बस झाला आघाडीचं राजकारण. आता आपल्याला आपल्या परिवाराला आता कुठेतरी अशी सोयरी केली पाहिजे, बरोबर ना. आणि ती सोयरी केला पत्रकार बंधूंच्यासाठी मला सांगायचंय की कुठल्याही गुंड्याची व्हायची, ही सोयरी 2 परिवारांना एकत्र करणारी. त्यामुळे आपण अशा परिवारामध्ये चाललोय की ज्या परिवारामध्ये आपण अशा प्रकारे सामावून जाणार आहे की त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये अंतर राहणार नाही. आणि हा परिवार जो आपला मोठा होणार आहे ना, की इथून पुढच्या काळामध्ये कधीही माझी नाही, या मंचकावरती आणि इथं बसलेल्या पुरंदर तालुक्यातल्या आपल्या परिवारातील कुठल्याही सदस्याची पाठ मातीला लागणार नाही. आणि हे सगळे ओळखून आहेत. किती पारदर्शकपणे प्रामाणिकपणे कुणीतरी मागाशी म्हटलं माझा स्वभाव नाही, तुमचाच होय ना. कारण काय असतं माहिती आहे, शेवटी आई वडील जे पेरतात ना ते मुलगा दाखवतो. तुम्ही सगळे मंडळी माझ्यासाठी प्रेमाने आई वडील आहात. केवळ मी चंदू काकांचा आणि आनंदी काकांचा मुलगा नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या परिवारातील सदस्य आहे. तुम्ही जे पेरलं, तुम्ही मला प्रेम दिलं, प्रेम दाखवायला लावलं समाजाला, तेच मी द्यायचं काम केले. आणि त्यामुळे मला वाटतंय की इथून पुढच्या काळामध्ये या गोष्टींचा उहापोह करण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये ज्या परिवारामध्ये आपण चाललोय, आपण का निवडलं परिवार, कारण ज्या परिवारातून आपण जातो आहोत त्या परिवारामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एक संस्थात्मक काम होतं. कोठाड्या साहेब त्याचं जिवंत उदाहरण, कारण माझ्या जन्माच्या अगोदरपासून त्या ठिकाणी काम करत होतं. आज आपण जात असताना दुसऱ्या परिवारामध्ये सुद्धा संस्थात्मक काम, इन्स्टिट्यूशनल काम, संघटनात्मक काम, तिथे आपण संजय जगताप म्हणून नाही जाते, आपला सगळ्यांचा एकत्रित कुटुंब म्हणून एका कुटुंबामध्ये प्रवेश करतो आहोत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे त्या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सुरज जो मगाशी बोलला किंवा आपण सगळेजण बोलला, त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम तळागाळापर्यंत प्रत्येक विषय की ज्या भावनिकपणे आपल्या गायी पडताय. आज त्या परिवारामध्ये काय म्हटलं जातं, आज तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मी म्हणणार नाही की कोणीतरी म्हणेल की लगेच आता तुमची भाषा बदलली आणि आपण देवेंद्रजींच्या बद्दल सांगायला लागला. परंतु खरोखर मी 10-15 दिवसांपूर्वी त्यांचा विचार ऐकला. समाजामध्ये सामाजिक समरसता आणायचा प्रामुख्याने मुद्दा हा ज्या परिवारामध्ये आपण जातो आहोत, भारतीय जनता पक्षाच्या त्या परिवाराचा आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण जर बघितलं तर आपल्या कुंभारवाडाच्या सरपंच का मी म्हणतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे पद्मविभूषण सिंधुताई सपकाळ यांची कन्या. परंतु आज मोठेपणा किती असेल कुंभारवाडा गावचा की त्या कन्येला ज्यांना सिंधुताईंनी बोलवलं, दत्तक घेतलं, वाढवलं, त्या कन्येला गावचं सरपंच पद भार करणं हे तुम्हालाही माहिती किती महत्वाचं आहे. त्यांना सामावून घेणं आणि अशा प्रकारे हे ध्येय धोरण ज्या कुटुंबामध्ये आपण जातो त्या कुटुंबाचं ध्येय धोरण आहे समरसतेने सर्व समाजाला, प्रत्येक परिवाराला, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी एकत्रितपणे त्यांची उपासनेची पद्धत कुठली असू द्या, परंतु ते एकत्रितपणे एका छताखाली समरस झाले पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी त्या संघटनेची, त्या ठिकाणी त्या पक्षाची आहे, त्या परिवाराची आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या परिवारामध्ये जाण्याचा निर्णय तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलाय.
कारण संघर्षाची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना 40-50 वर्षाची. आज मला निश्चितपणे वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये सक्षमतेने काही मगाशी विषय मांडला विमानतळाचा. तुम्ही बघितलं असेल गेली अनेक वर्ष सत्तेच्या अगोदर सुद्धा नंतर आपण प्रतिनिधी केल्यानंतर सुद्धा सातत्याने तो विषय आपण मांडला. आपलं काय मत आहे? संवाद झाला पाहिजे. जे शेतकऱ्यांना हवंय ते झालं पाहिजे, जे गावकऱ्यांना हवंय ते झालं पाहिजे. पण त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्ये योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग असेल, शेतकऱ्यांचा सहभाग असेल, त्या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल 1995 पासून रखडलेला पुण्यापासून केजरी मार्गे पंढरपूर पर्यंतचा रस्ता केवळ संवादातून एकही केस न होता तो रस्ता पूर्ण झालेला तुम्ही बघितलाय. हा आपला कामाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी संवादातून लोकांना पटल्याशिवाय आणि विकासाचा एक ध्येय घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं. गुंजवणीच्या बाबतीमध्ये तेच मत आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना प्रदेशाध्यक्षांच्या बरोबर भेटलो या संदर्भामध्ये. त्यावेळेस मी सांगितलं की माझ्या तालुक्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आज जर बघितलं, आज पेपरला आपण सगळ्यांनी हेडलाईन वाचली असेल, पुरंदर तालुक्यातले आज सगळी धरणं 100% झाले. आपलं गोरवडीचं राहिलं होतं तेही 100% काल परवा त्या ठिकाणी पूर्ण झाले. आणि ही रचना आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. गुंजवणीचं योग्य नियोजन. आज गुंजवणी खोऱ्यातलं पाणी त्या ठिकाणी बरिंच्यापासून वाढल्यापर्यंत आता चालू आहे. ही योजना मंजूर आहे. काही पाणी आपल्याकडे वरती आपल्या कार्याच्या पठारावरती त्या ठिकाणी येत आहे. परंतु मी त्यांना एकच विनंती केली आहे, गुंजवणी आणि नीरा नदी ही गरेच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी जसं ब्रह्मदेवाचं कमंडलू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे गरेचा उगम ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून झालेला आहे. त्या कमंडलू मध्ये त्या ठिकाणी नीरा आणि गुंजवणीचं पाणी टाकायचं काम ही एकमेव मागणी त्या ठिकाणी आपण केली. आणि मला खात्री आहे त्याच्यामुळे निश्चितपणे 100% आपल्याला कधी जे तुम्हाला अनुभवायला लागतंय पाण्याचं राजकारण, हे या तालुक्यातलं बंद झालेलं तुम्हाला मला दिसेल. आणि केवळ तालुक्यात नाही, बारामतीतल्या त्या 16 दुष्काळी गावांमध्ये, इंदापूरच्या दुष्काळी गावांमध्ये, घरेच्या सगळ्या पट्ट्यामध्ये पूर्णपणे पाण्याची योजना जर ती झाली आणि नदी जोड प्रकल्पामध्ये, याच्याला कायदेशीर कुठली अडचण नाहीये, नदी जोड प्रकल्पामध्ये हे झालं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. मला खात्री आहे ज्या परिवारामध्ये आपण जातोय ना, तिथे प्रत्येक विषय आपला उचलून धरला जाईल, प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी मान्यता मिळेल आणि प्रत्येक विषयाबद्दल विमानतळापासून पादन रस्त्यांच्या पासून आपल्या गावच्या विकासापर्यंत, आपल्या सीताफळ इस्टेट पर्यंत, आपल्याला त्या ठिकाणी आपल्या फळबागांच्या पर्यंत, आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या भावना ह्या प्रत्येकापर्यंत आणि प्रत्येक विषयापर्यंत मुळाशी जाऊन त्याचा योग्य नियोजन करून त्या ठिकाणी योग्यपणे त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या परिवारातील कुटुंबाला सक्षम करण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोण करू शकत असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा परिवार करू शकतो, याची जाणीव मला वाटतं माझ्या सगळ्यात तरुण सहकार्याने त्या ठिकाणी झाली. मला थोडंसं त्यांचं ऐकायला उशीर झाला. तुमच्या सगळ्यांच्याच भावना तुम्ही व्यक्त केल्या, तुमचं ऐकायला थोडासा उशीर झाला मला. परंतु असो, मला खरोखर खूप भावनिक झालोय. कारण काल दुपारी 2च्या नंतर आपण संवाद सभेच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज त्या ठिकाणी पोहोचला. अनेक मंडळींचे मला फोन आले की आम्हाला निरोप नाही मिळाला, मी गावाला आहे, कोणी बाहेर गेलेले, कोणी या ठिकाणी उपस्थित आहे, राहू शकलं नाही काही कारणांमुळे. परंतु मला एक निश्चितपणे आनंद आहे की आपल्या परिवारातील सगळे सदस्य सक्षमपणे आपण एका विचारांबरोबर निश्चितपने जाऊ. उद्याच्या 16 तारखेला अनेक प्रश्न मी पत्रकार परिषदेपुढे मांडेल सविस्तर, कारण बराच वेळ झालाय, पत्रकार थांबले तर आपणही खूप जण आणि अजून खूप लोकांना आपल्या बोलायचं होतं, परंतु सगळ्यांना त्या ठिकाणी बोलता आलं नाही. तर मला आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी सविस्तरपणे पत्रकारांच्या समोर बोलू द्या. उद्याच्या 16 तारखेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब हे त्या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी येत आहेत आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश होणार आहे. तो पक्ष प्रवेश संजय जगतापांचा नाही,
तो पक्षप्रवेश हा आपल्या कुटुंबाचा त्या ठिकाणी आहे आणि तो पक्षप्रवेश कुठल्या परिवारामध्ये नाही, तर दोन्ही परिवारांचं मनोमिलन हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करेन, या मनोमिलनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या या सोयीसाठी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी तळागाळापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत, प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी पालखी तळावरती उद्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. आता या ठिकाणी संजयराव, आदरणीय पिलू शेठ, संदीप शेठ, आदरणीय अण्णा कदम, सगळी हवेलीतील मंडळी, वडकीकर मंडळी सगळी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्यासाठी सांगू इच्छितो, त्या प्रश्नाला 2019ला आमदार झाल्यानंतर एनडीपीच्या माध्यमातून एक प्रस्ताव मी त्या ठिकाणी जिल्ह्याच्या पातळीवरती मांडला की दक्षिण पुण्याची पाणी योजना जी आंबेगाव पासून त्या ठिकाणी कोळेवाडी पासून ते फुरसुंगीच्या शेवाळवाडी पर्यंत व्हावी. त्याच्यासाठी अमृत 2 मधनं त्या काळामध्ये नव्याने ती योजना होत होती. ती सगळी गावं ग्रामीण भागामध्ये होती. त्यावेळेस मी त्या ठिकाणी एनडीपीच्या माध्यमातून मांडला होता की जलजीवन मधून ते पाण्याची योजना व्हावी. तो प्रस्तावही एनडीपीच्या माध्यमातून केला. दुर्दैवाने तो प्रस्ताव जिल्ह्याच्या पुढे गेला नाही. त्यानंतर आपण बघितलं असेल ही सगळी गावं 2020-21ला त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये गेली. त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रस्ताव मी रेटला आणि अमृत 2 मधनं ज्याप्रमाणे जेजुरी आणि सासवडसाठी आपण पाण्याची योजना केली तशी अमृत 2 मधनं ती योजना बसवावी म्हणून खूप प्रयत्न मी खरं म्हणजे हवेलीकरांच्यासाठी केला. कारण मी नेहमी म्हणायचो हवेलीला फक्त 2 प्रश्न आहेत, एक रस्त्यांचं नेटवर्क, दुसरं पाण्याचा प्रश्न आणि तिसरा असेल तो टॅक्सचा प्रश्न. छोटे प्रश्न. आज मी काल परवा म्हणजे 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस भेटलो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणि चर्चा चालू होती, फक्त काही नाही. आज तुम्ही सासवड नगरपालिकेने बघितलं असेल, जेजुरी नगरपालिकेने बघितलं असेल, फुरसुंगी उरळीच्या नगरपालिकेने बघितलं असेल किंवा महानगरपालिकेच्या भागाने बघितलं असेल, शास्तीकराला म्हणजे दंड आणि व्याजाला 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी मंजुरी त्यांनी दिली. आणि आज सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये ते पत्र आले आणि शास्तीकर त्या ठिकाणी बसले. हे काय मला काहीतरी पद द्या म्हणून नाही मागितलं. या नगरपालिका क्षेत्रामधील, महानगरपालिका क्षेत्रामधील आणि प्रत्येक लोकांना जो काही टॅक्सचा भाग होता तो कमी करण्यासाठी मागितला आणि त्याला क्षणिक मंजुरी देण्याचं काम आताच्या काळामध्ये झालं. मी जे लोकप्रतिनिधी असताना करू शकलो नाही. पूर्व आपल्या दक्षिण हवेलीच्या पाण्याच्या योजनेच्या बाबतीत त्यांनी तत्काळ सांगितलं तू निर्णय घे लगेच त्याच्याबाबतच्या बैठका, त्याच्याबाबतचं नियोजन आपण करू की निश्चितपणे या तालुक्यामधल्या प्रत्येक गावापर्यंत शुद्ध चांगलं पाणी पुरंदर हवेलीमध्ये जे जे प्रश्न आहेत म्हणजे पाण्याच्या रस्त्यांचे असतील, गावाच्या अंतर्गत रस्त्यांचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील. आज बघितलं असेल पिण्याच्या अनेक जलजीवनच्या योजना डिसेंबर पासून ठप्प पडल्या. आपण आखली होती योजना मागायची राजुरीचे मंडळी बोलले त्या ठिकाणी की त्या ठिकाणी पाणी साठवण्याचं, पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीची व्यवस्था करावी जशी निवेदन झाली. अशा सगळ्या गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. पण काय झालं नोव्हेंबरच्या नंतर ज्यावेळेस आपला पाय उतार झाला त्यानंतर या तालुक्याचा काय कामकाजाचा आढावा आहे त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही, कारण आपण एका परिवारामध्ये चाललेलो आहोत. टीका मला कुठल्याही बद्दल करायची नाहीये. मला फक्त एक प्रामाणिकपणे सांगायचं की जिथे जिथे त्या ठिकाणी आपण काम केलं ते प्रामाणिकपणे आणि तळमळीने करायचा प्रयत्न केलेला आहे. कैलासवासी मला अनेक जण म्हटले, कैलासवासी काकांनी त्या ठिकाणी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी पक्ष बदलला नाही. निश्चितपणे मी विचार नाही बदलले. मी अशा समविचारी पक्षामध्ये चाललोय की जिथे मूलतः सर्वसामान्य शेतकरी तरुण सक्षम झाला पाहिजे, सर्वसामान्य शेतकरी सक्षम झाला पाहिजे. तो शिक्षणाच्या माध्यमातून, उच्च शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा मुलगा, त्याचा परिवार सक्षमतेने उभा राहिला पाहिजे. आणि अनेक ग्रामीण भागातील तरुण त्या ठिकाणी सक्षमतेने उभे राहिले पाहिजे. मला माहिती आहे सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय चंदूकाकांच्या सारखा परिवार असेल, आदरणीय पत्रराव कदमांच्या सारखा परिवार असेल, विलासराव देशमुखांच्या सारखा परिवार, सरपंचापासून कुठपर्यंतची झेप त्या काळामध्ये त्या कुटुंबामध्ये
पक्षामध्ये आपण होतो त्यांनी घेतली. परंतु आज काय आहे, आज ही झेप मागची 11 वर्ष तुम्ही आम्ही सगळी मंडळी बघतोय. सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना या त्या परिवारामध्ये आपण भाजपच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जातो, तिथे सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना समाजातल्या माणसांना ते समाजासाठी काम करतायत, समाजामध्ये मिरवतायत ते नाही, जे समाजासाठी तळमळीने काम करतायत ना, या व्यक्तींचा बहुमान आणि त्यांच्या त्या ठिकाणी काम करण्याची पद्धती या पक्षामध्ये आहे. जे आपण राष्ट्रीय धोरण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं बघतोय. आपण बघितलंय, अनेक गोष्टी बघितल्यात, परंतु सगळ्यात मूळचा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत येणारा पैसा बघितला असेल, तो खात्यापर्यंत तो त्याला कुठे मध्ये गरज लागत नाही. ह्या ज्या भूमिका आहेत सर्वसामान्य माणसासाठी जे राष्ट्रीय धोरण आहे, विकासासाठी जे राष्ट्रीय धोरण आहे, ते निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी उत्स्फूर्त करणार आहे. म्हणून या परिवाराची निवड मला वाटतं आपण सगळ्यांनी केली, आपण सगळ्यांनी तो आग्रह धरला आणि म्हणून हा निर्णय घेतला. असो आदित्य बोलण्यापेक्षा बोलण्यासारखे खूप विषय, की इथे विमानतळापासून, मुंजवणीपासून, रस्त्यांपासून, MIDCच्या विस्तारीकरणापासून त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आदरणीय महात्मा फुलेंच्या त्या ठिकाणी जो कॉरिडॉर आपल्याला करायचा आहे, किंवा राजे आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं जे आपल्याला सृष्टी त्या ठिकाणी करायची, छत्रपती शंभू महाराजांची सृष्टी त्या ठिकाणी करायची, अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जे स्मारक आपल्याला बांधायचे. मल्हार मार्तंडाचा विकास तुम्ही बघितला असेल, पहिला टप्पा तर पूर्ण झाला, पण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचा आता काही पत्ता अजून काही लागत नाही, ही विजुरीकरांना नाही माहिती. पहिल्या टप्प्यातली कामही तुम्ही बघितली असतील, दीपमाळांपासून प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी पुनर्वसन खात्याच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. कधी कुठल्याही कामाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न मी केला नाही. बाकी बहिणी म्हटल्या त्याच्या भाषणामध्ये त्यांना रडू बसवलं. काल मला देवाशेठचा फोन आला होता, मी त्यांना म्हटलं होतं तब्येत सांभाळा. मी काल बोललो त्यांना, मी म्हटलं तुम्ही तब्येत सांभाळा. मला आठवते त्याची भाषणं देवाशेठची तुम्ही सगळ्यांनी ऐकली. वहिनी मगाशी म्हटली, आज त्यांनी विकासाच्या बाबतीत सांगितलं. मला देवाशेठचा फार फोन आला, सराव आपले उद्घाटन राहिलेत. उद्घाटनाच्यासाठी तुम्ही बघितलं असेल कितीतरी कामं केली. आज काय दुर्दैव तुम्ही बघितलं, एसट्यांची मागणी 1 वर्षापूर्वी आपण केली, एसट्या आल्या तालुक्यात, त्याचं नियोजन पण केलं पाहिजे ना. मला रिसेप्शनवर फोन आला, राजुरी पर्यंत एसटी सर, विनंती आपल्याला राजुरी पासून पुढे रिसेप्शन पर्यंत गेली पाहिजे. ही भावना आहे ना आपली, आणि ह्या भावनेतलं काम करण्यासाठी आपल्याला संधी हवी. आपल्याला सत्तेतल्या पक्षाकडे, सत्तेतल्या कुटुंबाकडे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं काम करणाऱ्या कुटुंबाकडे, भारतीय जनता पक्षाकडे का जायचंय? कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे जे प्रश्न गावांचे, जे जे प्रश्न परिवारांचे, जे जे प्रश्न व्यक्तींचे, जे जे प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या अडचणींचे निगडीत आहे, हे प्रश्न सोडवण्याची ताकद, दानत आणि खऱ्या अर्थाने पारदर्शकता जर कुणाच्या मध्ये असेल तर ती केवळ आणि केवळ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला या ठिकाणी नम्रपणे पुन्हा एकदा विनंती करायची, आपल्या सगळ्यांचा आग्रह, आपल्या सगळ्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन आणि खरं म्हणजे गेली 14-15 वर्ष सातत्याने आपल्या सगळ्यांचा पाठपुरावा, ह्याचं खरं म्हणजे हे श्रेय आहे की आपण एका कुटुंबातून आज दुसऱ्या परिवारामध्ये जातोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मला नम्रपणे विनंती करायची, उद्याच्या 16 तारखेला ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण साहेब या ठिकाणी येतात, आज मला मुद्दामून सांगायचे आपल्या सगळ्यांना की आपण बघितलं असेल भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश होत असताना सगळे प्रवेश हे त्या ठिकाणी मुंबईला होते. मला मनापासून त्यांचे आभार मानायचे की ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच आणि मुंबईच्या बाहेर प्रदेश कार्यालयाच्या बाहेर पहिल्यांदा आज आपल्या परिवारामध्ये ते येत आहेत. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज एका परिवाराचा दुसऱ्या परिवारामध्ये त्या ठिकाणी साखरवट होत आहे. आपल्या दोन्ही परिवारांच्या मध्ये ते सोयरी झालेली आहे, सोयरी. आणि त्यामुळे आज आपल्याकडे सोयरीच्या नात्याने
उद्याच्या 16 तारखेला ही सगळी मंडळी आपल्याबरोबर एकत्रित येणार आहे आणि मला निश्चितपणे सांगायचं की उद्याच्या काळामध्ये एकत्रितपणे घट्ट एकत्र कुटुंब म्हणून उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण एकत्रितपणे जाऊ आणि मला आपल्या सगळ्यांना खात्री द्यायची जे जे प्रश्न मी सांगितले आणि सर्व समाजांना घेऊन असं नाही की कुठल्या समाजाला आपण त्या ठिकाणी बाजूला ठेवतो की कुठल्या समाजाला त्या ठिकाणी दडपण हे आणायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्या समाजांना बरोबर घेऊन आणि न्याय ठेवू. तर आपण बघितलंय कैलासवासी काकांचं स्वप्न होतं की सगळ्यांना बरोबर घ्यायचं, विकास गावाचा झाला पाहिजे, चंदू काका जगतापांचा नाही झाला पाहिजे, ही भावना नेहमी काकांची होती आणि तीच घेऊन आपला परिवार त्या ठिकाणी उद्याच्या 16 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या परिवाराबरोबर त्या ठिकाणी एकत्रितपणे सोयीसाठी आपण चाललेलो आहोत. मला खात्री आहे आपण सगळेजण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रत्येक विचार प्रत्येक व्यक्तीला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी जमायचंय. ही सोयरी ही मुहूर्तमेढ आणि त्या परिवारातली आपली सगळ्यांची त्या ठिकाणी माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांचा प्रवेश हा एकत्रितपणे एवढा भव्य दिव्य असला पाहिजे की खऱ्या अर्थाने आज माऊलींच्या त्या पालखी तळावरती सुद्धा 16 तारखेला पंढरीच्या दर्शन घेऊन संत सोपान काकांची पालखी आणि माऊलींची पालखी सुद्धा या सोपान नगर मध्ये सोपान काकांच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि तो भव्य दिव्य सोहळा हा खऱ्या अर्थाने संप्रदायाचा पाया ज्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रचला त्या माऊलींच्या दर्शनाने त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा हीच अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सक्षमपणे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक समाज प्रत्येक माणसापर्यंत तळागाळापर्यंत कामाच्या माध्यमातून आपण जाऊ एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी जाता